आणि इकडे आत्या आलेली आई शपथ वाढदिवस होता ना पुतण्यांचा थँक्यू. मला सगळेच रवा केक घेऊन येतात आजकाल. बरं वाटतंय मला कुणाला खायला. कसं वाटतंय तुला? तुला कसं वाटतंय सांग बाबा बनून. मी तर खूप एक्साइटेड आधीपासून होतो. तू कधी येतोय भेटायला? कुणाला तुला लग्न करून कसं वाटतंय? तू येते कधी बघायला पण? येते काय प्लॅन मला सांग. तुमची मेजवानी चालू करा. आम्ही आत्ताच खाल्लं आणि मी विसरले होते की आज तुम्ही येणार. ते आई बाबा आलेले सकाळी तिकडे ती ताई सगळं नाश्ता बिस्टा सगळं बनवून ठेवते. तिकडे पण आहे काय? तिथे घरी, कारण आम्हाला यायला इथे उशीर होतो ना. काकी आम्ही फक्त काकीला असं करणार होतो, पण काकीला तिकडे येणं परत हे नाही होणार. त्याच्यामुळे तिकडे वेगळं व्यवस्थित आहे. सो आम्ही नाश्ता घरी करतो आणि मग इकडे येतो जेवायला. इकडे आलो की आम्ही जात नाही. अरे खरोखर बोलतोय. थोडे दिवस जाऊ दे मग करते. योगा जॉईन करते त्याचा. माझ्याकडे पुण्यातले रायटर्स वगैरे पण त्यांचे पण फॉलोअर्स वगैरे इंस्टाग्रामवर त्यांच्या फीडबॅक पण खूप चांगले आहेत. आणि योगाला पण नॉर्मल आमचं रात्री मी 2-3 वाजता पोचतो ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. तो एक फक्त रुटीन सेट करायचंय 8-9 वाजता वगैरे. तेव्हा पण जागेवर पाहिजे ना. मी थांब सध्या सेट करते आणि मग करते. आता मी करतोय हळूहळू सेट. हो ना? तू पण करणार आहेस का जॉईन? मी उठले तर तुला उठावंच लागणार. जागा ठेव. आणि तू बघितलेलंस ते वरती जाताना धबधब्यासारखं पाणी येत होतं शिड्यांवरून, आणि मी एकटी राहायचे वरच्या फ्लोअरला. गौरंगने बादली जपून ठेवलेली आहे. कधी देतोस माझी बादली? ठेवून दे ती बादली, नंतर आठवण म्हणून. नंतर तुझ्या आता मुलगा मोठा झाला की त्याला सांग, अंकिता तुझ्या घरातली बादली आहे ही. सगळं त्याच्याच घरी होतं. काय काय तिकडचं आणलेलं ते त्यात. हा ते बाल्कनीच्या ह्याच्यात ठेवलेलं ना. बाहेरून आवाज येणारच नाही. हे का असतं? हे पॉप फिल्टर आहे. तुमचे जे ब्लो येतो ना साऊंड मध्ये, जे शब्दांमध्ये आता भ बोलतो तेव्हा आपण ब्लो येतो, ते काही गोष्टी अच्छा अच्छा फिल्टर करतो. पुढे शूट करते तुझं. माझं कसलं शूट? माझं कुठे पण असतं. गमत दाखव इकडे बघशील तर. नाही, इकडे सिंधुद्योगचं सगळं रॉ मटेरियल इथे सगळं ते ठेवलंय. कला विश्व आहे सगळं. बोलता बोलता नाही तसं. बघ निदान काकांनी सांगितलं म्हणून तरी. कलावंतांच्या घरी आलो. हा फिल्टर असतो काय? फिल्टर म्हणजे माईक हा कंडेन्सर माईक बोलतात. माईकचे पण खूप प्रकार आहेत. हा डायनॅमिक माईक आहे, हा कंडेन्सर माईक आहे. पण रिदम रेकॉर्डिंग साठी वेगळे माईक्स वापरतो आम्ही. काय बोललात काका? याची फॅमिली आम्हाला पेढे द्या, बाळ येऊ दे तुमच्याकडे. सगळे पाठी लागले दादा. लवकर ऍक्टर बनेल तुझा वाला संगीतकार प्लस ऍक्टर बनेल. काय उपयोग नाही त्याचा. तुमचं वय काय हो भाईनो? काय बोलतोस? माझं वय सांगूया किती? 50 असा. नाही 70 वर्ष माझं वय आहे. कोण एडिट कोण करतो काका? आई शपथ. हा एक व्हिडिओ बघा, तो दाखवतो तुम्ही. तुमका सासू आणि सून भांडता आणि माझं लाडको जे सांगता मी जीव देते बाबांनो. जेव्हा लग्न जवळ पत्रिका जवळ होतच काय रे? वैभव भाई मोठाच लपडा झाला. आता करू तरी काय? भारीच काका काय मस्त भारी करताय. 170 व्हिडिओ झाले. हा रोज टाकतो ते. रोज टाकत असतं ते. पण बघाशी दिसली नाही ती. अरे आता अरे आपण होतो तेव्हा कुठे होते ते. आता आम्ही चालू अंकिताच्या शॉप वरती आणि तिकडनं तिच्या घरी. काय करूया? तू सांग.
हे बघ आता शॉपवर गेलो, हा. शॉपवर जाऊन परत घरी गेलो, घरी जाऊन परत येणार, नंतर परत चेंबूरला जायचं. मला मग ते काम करायला वेळ नाही, दमायचा नाही प्रॉब्लेम. आम्ही जाऊ ना. पण तुम्ही गेलात तरी त्याला तुला सोडायला परत इथं यायला लागणार, कळते का? तसंही तो रूट मध्येच आहे ना, इथूनच तो मुलुंडला जाणार ना. हे फोटो काढत आमच्या त्या इन्स्ट्रुमेंटची माहिती दिल्याबद्दल हे लोक कुठला फोटो काढत. चल काम करतो, आम्ही जातो. बाय. थँक्यू. बाय हे लवकर आहे. बाय बाय. अरे हो. बाय. कसं वाटतंय? फोटो आणि एकदम मस्त आहे, पण जास्त असं घर केलं मुटली बिटली ठेवलंय सगळं. बापरे मुठल्या. तर मी फार रेअरली येते दुकानात, सो आमच्याकडे इथे सगळे मालवणी प्रोडक्ट्स आहेत. दुकानमध्ये येऊन तुम्ही सगळे घेऊ शकता, किंवा तुम्ही सिंधुद्योगच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही सगळे प्रोडक्ट्स ऑर्डर करू शकता. आता आम्ही एक मँगो पल्पची ऍड केली होती, सॅम सोबत आम्ही ते शूट केलं होतं. असं आता आम्ही बरेच शूट्स करणार आहोत आणि बऱ्याच प्रोडक्टबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. आज गौरांग आणि सगळे आले होते, मस्त त्यांनी दुकानात खरेदी सुद्धा केली, ते मस्त फिरले. आता आम्ही जाणार आहोत घरी, मी त्यांना घर दाखवणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत डर्मा विलाला, कारण मला इथे काहीतरी होत आहे ते बघण्यासाठी. एसी लागा जाम गरम होतं, गणपतीचे हात हालतात, त्या हातामध्ये खूप काय होतं. आपण अंकिताच्या घरी, स्टुडिओ झालं, दुकान झालं, आता तिचं घर. इकडे सुरत चव्हाण जेवायचा, आठवलं मला. साफ नाही ते घे ना, काय नाही. आज आम्ही सकाळी तू आलास ना, त्याच्यामुळे आम्ही घाई घाईत निघालो. ओके, बसा ना काका. मस्त उजेड आहे एकदम. कसं वाटतंय माझं घर? स्टुडिओ बघितलं ते खूप सुंदर वाटलं. नंतर मग मी दुकानात गेलो, असं वाटतं दुकान पण एकदम भारी आहे. आता इकडे आलो तर एकदम क्रिकेट खेळायला पण चांगली जागा आहे, खूप स्पेशियस आहे. म्हणजे बघ ना तिकडे ओपन क्लायमेट आहे, ओपन सगळं मस्त आहे. आता फक्त माझं स्वतःच होऊ दे, होणार ना, लवकर होऊ दे, मग तर अजून मजा करू. सगळं चांगलं होतं. लोकांचे आशीर्वाद, ब्लेसिंग्स. आणि मुळात तू विसरत नाहीये, एक स्टेप वर चढतेस, तू अजूनही त्या आठवणी आणि सगळं ठेवलेलं आहे. आणि आम्हाला विसरली नाही, हे मोठं कौतुक. जसं का आम्ही नेहमी कौतुक करतो, एवढं आहे त्याला पण अंकित आम्हाला विसरत नाही. प्रत्येक स्टेपला असं वाटायचं हाताने दिल्या की सगळं आपल्याला तुझ्या बोलायचो शुभंकर सावधान, आता नाही विसरणार, आता संपलं, आता काय नाही. पण तरी असं नाही झालेलं आहे. आणि गौरांसारखा म्हणतो, माझ्या पहिल्या फोनला मम्मी ती उचलते. खरी गोष्ट आहे. फर्स्ट टेकला मी जेव्हा पण कॉल लावला तेव्हा फर्स्ट टेकमध्ये तू पिक करते कॉल. म्हणजे ती अजून किती मोठी गोष्ट विचार कर. एखादा असेल सोडा नंतर कॉल करतो, काय करायचं. मी तुला पण काय बोलले ना, मी भरपूर आणखी त्याला आशय गावाला गेले इंडोर गावी. मला बिग बॉस आम्ही कसं बघायचं, मोबाईल मधनं बघायचं, दोघं लावून बसत आणि बघायचं बिग बॉस. गावाला पण आहे ना, आपण सगळं सोडून आम्ही त्या टायमाला येऊन बसायचं. नाही, आपण बिग बॉस लागलाय. चला मावशी, बाय कुणाल. बाय कुणाल. चल बाय, भेटू. चल बाय, येतो आम्ही बाळाला बघायला. बाय काकी. दादांना आपण कुठं चाललोय? दादा तापलाय, आत्ताच भांडण केलंय दादाने एका सोबत, त्याच्यामुळे दादालाही तापलेला आहे. तर एक काका होते जे रस्त्याच्या मध्ये राहून गप्पा मारत होते, तर कुणालने असं त्यांना हॉर्न दिला, त्यांना म्हटलं की साईडला व्हा. तर त्यांनी असं सांगितलं की जिथून जागा दिसते तिथून जायचं. मग कुणालचं डोकं सणकलं आणि कुणालचं असं म्हणणं होतं की रस्ता हा गाड्यांना जाण्या येण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी नाहीये, त्याच्यामुळे गाडी आल्यानंतर बाजूला व्हा आणि गप्पा मारा, रस्त्याच्या मध्ये नाही. पण काकांचं वय झालेलं असल्यामुळे काकांचं असं होतं की त्या साईडने जा ना तू, कट मारून मी इथंच गप्पा मारणार. स्कूटीवर बसून ते गप्पा मारत होते आणि त्यामुळे असं ते केलं. आता तापलेला कुणाल बघत आणि आम्ही चाललोय डर्मा विलाला. माझ्या स्किनला काहीतरी होत आहे, सो मला माहित नाही की काय होतं, पण हे खूपच लाल लाल व्हायला लागलंय आणि ते असं काय काय यायला लागलंय. तर आज गौरांग पण आला होता, गौरांगला बाळ झालंय, मला बघायला जायचंय. आता बघूया कधी वेळ मिळतोय, तर जशी ती तिच्या घरी येईल आता गौरांगच्या, त्याच्यानंतर मग मी नक्कीच बघायला जाईन. तर खूप दिवसा म्हणजे पहिल्यांदाच आलं तर गौरांग नव्हता आला,
तो पहिल्यांदाच आला, तो स्टुडिओला पण आला तो, त्याच्यानंतर आम्ही दुकानावरती पण गेलो, त्यानंतर घरी पण आलो जाऊन, आणि आता ते गेले त्यांच्या पुढच्या कामासाठी आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या कामासाठी. तर आम्ही आता धर्माविलाला जाऊन आलो, आणि सॉरी मी काही गडबडीमध्ये शूट करायला विसरले. कुणाल अजिबात हसू नको. कुणाल असं करतो की भरपूर इथे काय काय ते असं येतं ना, मला त्रास होतो म्हणून कुणाल तेच करतो. पाऊस तिथपर्यंतच होतो, आता नाहीये पाऊस. जेव्हापासून आम्ही आलोय युरोपमधून ना, तेव्हापासून अति तिखट सगळं आम्ही खातोय. म्हणजे मला असं आलंय की मला खूप तिखट खायचंय, आणि ते खूप तिखटचा परिणाम हे माझ्या चेहऱ्यावरती दिसायला लागले. आपण जे काही खातो त्यामुळेच आपल्या स्किनवरती जे काही छान आपण दिसतो ते आपल्या खाण्यावरती असतं, तसं आपलं जे काही चेहऱ्यावरती येतं ते आपल्या खाण्यावरती असतं. आणि मी कोल्ड्रिंक अजिबात पित नाही, मी बाकी काही खात नाही, पण सध्या मी तिखट अति प्रमाणात खात होते, आणि ते तिखट अति खाल्ल्यामुळे सगळी वाट लागलेली आहे. त्यामुळे आता मला तिखट थोडे दिवसासाठी परत कमी करावं लागेल, पण बघू आता काय होईल. कुणाला काय आलं, हे काय आहे, ही काय पद्धत आहे तुझी गाडी चालवायची? आणि सौरभ गेलाय नाशिकला त्याच्या घरी. आता त्या दिवशी आम्ही खूप कामात होतो, गडबडीत होतो, त्याच्यामुळे काहीच मी शूट नाही केलं. तर सौरभ त्याच्या घरी नाशिकला गेला, आणि आम्ही त्याला आणण्यासाठी येणार आहोत. आणि आम्हाला नाशिकमध्ये जी कामं आहेत त्याच्यासाठी आम्ही येणार आहोत. किती तारीखला कुणाल? 26 जून 2025 रोजी आम्ही येतोय नाशिकमध्ये, आणि 26 आणि 27 आम्ही नाशिकमध्ये असणार आहोत. पुन्हा काकीला काय जेवण सांगू आणि तुझ्या कृपेने तारीची बघताय काय जेवले? काय नाही ग, आता जीवन आमचं हालाखीचं चालू आहे बाबा. कशाला हालाखीचा? माझे पोरांचा हालाखीचा दिवस येऊच शकत नाही. कष्ट करणारे जिंदगीत काय ठेवलंय ग मम्मी, जिंदगीत काय आहे? गप रे, हसत असेल तुला कोण काय? आता मला सवय झाली, काय तरी बडबडत बसत असतो. काय जेवले? कुठे आम्ही कसली आमटी होती? मटकीची आमटी आणि भात. तर आम्ही असंच आईसोबत बोलत होतो, आणि आई असं म्हणाली की काय तुम्ही आज व्हेज जेवला, आज तर संडे होता, दादाकडे मटण केलं होतं. असं म्हटल्यानंतर कुणालच्या अंगात काहीतरी येतं, आणि त्यानंतर कुणाल काय करतोय ते बघा. नमस्कार. बोला. कुणाल बघत बोलतोय, म्युझिक डिरेक्टर. हॅलो, काय म्हणतोय? काय करताय? काय म्हणतोय? काय नाही, सहज फोन केला. काय करते? मी आहे, बसली आहे. जेवलात बिलत की नाही? जेवलो. जेवलात? कोणाला बघत बोलते, म्युझिक डिरेक्टर. जेवलात? जेवलो. काय रे? हो का? जेवलात काय विचारलं? काय केलं? मटण. अच्छा, मटण केलं काय? नाही, काय तुला यायचं होतं? या साईडलाच होतो, बोललो काय बघूया फोन करू. मला आधी काय ना फोन केला? आता कुठं आहेस? आम्ही घरातच होतो सगळे. अच्छा, मटण केलं काय? पण संपलं. अरे ऑमलेट वगैरे काय भाकरी आणि नीट बोल रे मुला, नीट बोल. काय पण बोल. भाकरी आणि ऑमलेट वगैरे बनवून देईल. आता मटण संपला, विषय संपला. तुला पाठवलं खरं. मटण खतम. अगं आज आम्ही मटकीची आमटी आणि भात जेवलो, तर मम्मी म्हणाली काय व्हेज जेवताय काय? अगं आज कुठे आम्ही गेलोच नाही ना काही आणायला, तर मग फोन करायचा. अरे नाही, असं आम्ही जेवलो ग, पण मम्मीचं असं झालं की रविवारचं काय तुम्ही असं एवढं करताय, दादाने मटण केलंय. मग कुणाल म्हणाला लगेच फोन ठेव थांब, आम्ही लगेच बघतो काय मिळतंय काय आम्हाला. थोडासा रस्ता आहे आणि ऑमलेट बनवते. जवळच आहे ना घर? काय वेळेसारखं बोलतोय? जवळच आहे हो, त्याच एरियात होतो, त्याच्यामुळे विचार करत होतो. 2 किलोमीटर होतं. सब खतम हो गया. 2-3 पीस आहेत आणि रस्ता आहे थोडा. एक काम करते ना, त्याच्यात अंडे टाकते मी असं फोडून. त्याच्यात नको, त्याची वाट लावू नको, वेगळा कर अंडा. हॅलो, मग तू नक्की येतात तर मला सांग. नक्की. हा बघ आलो, करू नको. 5-10 मिनिटात पोहोचतो. आलो.
अंकिता पण जेवणार आहे. हो हो. तिला तर मेन लागले ठीक आहे चालेल या. पण 4:45 वाजायला तुम्ही काय करताय? हा आता या दुसरा जेवण आहे. जेवलो मगाशी, आता परत जेवायला सांगितलं डॉक्टरने. डॉक्टरने सांगितलं, भाग्यश्री गुप्तेने सांगितलं 3 वेळा दिवसातून जेवण. हा अच्छा. मटण असेल त्यांच्याकडे 2 वेळा जेवू शकतो. कांदा बिदा कापून ठेव मस्त. आलो आम्ही जेवायला आलोय. वाजले किती संध्याकाळचे 4:30 4:45 झालेत. किधर भी खाना होगा ना तो आम्ही पोहोचणार. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी आता आलोय आणि उद्या आम्ही चाललोय वारीसाठी. आणि खरं तर मला माऊलींचं जेव्हा प्रस्थान होत होतं तेव्हा जायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की ॲटलीस्ट सासवडला तरी जाऊया. मी पुरुषोत्तम दादांना कॉल केला होता. पुरुषोत्तम दादा आता आळंदीचे विश्वस्त देखील आहेत तिथे, त्यामुळे आम्हाला खूप छान पद्धतीने दर्शन घेता येणार होतं. पण काही कामं आली आणि त्यामुळे ते थांबलं. कारण कुणाल एक वारीचं गाणं करत होता झी मराठीचं आणि त्यासाठी त्याला निघता आलं नाही. तर मी म्हटलं कुठूनही काहीतरी सेवा होती तर थांबूया. तर उद्या आम्ही वारीला जाणार आहोत. वारीला जाऊन आम्ही वारकऱ्यांना भेटणार आहोत. त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करणार आहोत ज्या मी गेल्या वर्षी मिस केल्या होत्या. आणि मी खूप आधी सांगितलं होतं मी दरवर्षी जाणार आहे आणि ते राहून गेलं होतं गेल्या वर्षी. पण जे होतं चांगल्यासाठीच होतं. तर माऊलींच्या दर्शनाला उद्या मीही जाणार आहे, सोबत तुम्हालाही घेऊन जाणार आहे. त्यामुळे आपण उद्या भेटूया. बाय बाय.